काढतात आणि युट्यूबला टाकतात. त्यामुळे खूप छान वाटतं की सर्वजण असेच आमच्या वहिनींचे व्हिडिओ बघत राहा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आहे घटस्थापना, देवीची घटस्थापना आहे आणि नवरात्राला आज सुरुवात होते. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आमचे ते घटस्थापना आहे आणि मी आता देवीची स्थापना करते. घटस्थापना कशी करते पूजा तुम्हाला पहिले दाखवते. आणि इकडे बघा आमच्या देव्या अर्ध्या इथं रेडी झालेल्या आहेत. तर दाखवते मी तुम्हाला मी आमच्या पूजा कशी करतात. आणि 2 दिवसाची डेकोरेशन यांनी केलं, देवीचं छोटंसं डेकोरेशन केलं. तर आता मी तुम्हाला देवीची घटस्थापना कशी करते ते दाखवते. आणि घटस्थापना झाल्यावर देवीची आमच्या ते एरियामध्ये जे ओळखीचे मामा आहेत त्यांच्याकडे देवी बसते. तर नंतर तिकडे जाणार आहे आणि नंतर मग तिकडे जाणार आहे पाया पडायला आणि थोडं शूटिंग करायला. तर ती पण देवीचे दर्शन तुम्हाला करून दाखवते. तर चला शृंगार केलाय मी, तयारी चालू आहे आणि आता आम्ही इथं पूजा करते. बघू मस्त व्यक्ती डेकोरेशन केली. आता देवीची स्थापना चालू आहे. पाया पडतेस तू? अरे वा, आमच्या आधी स्कूलमधून आली पाया पडायला है ना. पाया पडते बाप्पाच्या, देवीच्या पाया पडते तू. जास्त नाही लावायचं हां, जास्त लांबून लांबून लांबून, जवळ जास्त जायचं. लांबून असं पाया पडतं. वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, दर्शन मात्रे मन कामना फुल हे सदना, संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना. इथे माझी सगळी पूजा वगैरे झालेली आहे. देवीची आमची घटस्थापना झालेली आहे. आता तिकडे एरियामध्ये, आमच्या एरियामध्ये जी देवी येते, मोठी देवी येते, त्यांच्या घरातच देवी आहे पण खूप मोठी देवी असते. तर तिकडे थोडं बँजो वगैरे वाजते, तर तिकडे चालले मी. तर दाखवते तुम्हाला. दरवर्षी मी तिथे शूटिंग करते, तर यावर्षी पण चालले, तर दाखवते तुम्हाला. तर चला मंडळी, तिकडच्या देवीचे पण दर्शन घेऊया. तर
तर मी तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो. यावर्षी आमच्या देवीला 25 वर्ष, या वर्षी आमच्या देवीला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अरे वा. यावर्षी जरा देवीचं न्यू लुक सगळ्यांना म्हणजे असं वेगळं वाटण्यासाठी न्यू लुक दिला आहे. साऊथ इंडियन लुक दिला आहे. छान तुम्हा वाटते. सर्वांना कसं वाटलं लुक देवीचा? एकदम भारी. सांगा. सगळ्या कमेंट मध्ये सांगा तुमचा कसा वाटला आणि फॉलो करा आमच्या आर्यनला आणि या वहिनीला. अजून एक युट्यूबर इकडे. आर्यन, तू काढला तर तुला follower भेटतील. नाव सांगा तुमचा. माझं नाव प्रियंका आणि कोणाचं आहे हा? कोणाचं आहे हा? पूनमचा. पूनमचं आहे. पूनम ताईचं. प्रियंका आहे. आम्ही एवढे वर्ष झाले इकडे देवीची स्थापना करतो आणि दरवर्षी आमच्या ज्या बहिणी आहेत त्या व्हिडिओ काढतात आणि युट्यूबला टाकतात. त्यामुळे खूप छान वाटतं की कोणतरी आहे बाबा मला बघणारं आणि युट्यूबवर व्हिडिओ काढून युट्यूबवर टाकणारं ते तुमच्यापर्यंत पोहोचतं. तुम्ही सर्वजण असेच आमच्या बहिणींची व्हिडिओ बघत राहा अरे वा. म्हणजे आम्हाला पण त्यात भाग घेता येईल आणि तुम्हाला पण नवीन नवीन व्हिडिओ बघता येतील. थँक्यू. आणि तुम्ही पण असे सगळे व्हिडिओ पाहत राहा. चला बाय 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 बाय. हो ब्लॉग बनवते. तुमचं नाव काय? मनीषा काळे. अच्छा चालेल. चला वराळ देवीला चाललोय दर्शनाला. थोडा इथे हा मार्केट आहे इकडचा ब्राह्मणकर नाक्याचा मार्केट आहे. दुसरा भिवंडीतल्या ब्राह्मणकर नाका आहे तर तिथलं मार्केट आहे. फुलं घेते मी इथून आता गोंड्याची सगळे मिक्स फुलं आहेत. नारळ घेते आता मी ओटीसाठी. कसे आहेत नारळ? 25, 30, 35, 40. तर आता आम्ही आलेलो आहोत वराळ देवीला. वराळ देवीला इकडे दर्शनाला देवीच्या. ॲक्च्युली थोडं लेट होतो पण यावेळी उद्या जायचं आम्हाला ठाण्याला, त्याच्यानंतर कल्याणला पण जायचं आहे आणि इथे ऑलरेडी अशीच खूप गर्दी असते. मला वाटलं आज पहिल्या दिवशी गर्दी नसेल पण दाखवते तुम्हाला कशी गर्दी आहे ती. तर इथला भिवंडीतला ते खूप प्रचलित मंदिर आहे देवीचा, जागृत मंदिर आहे. तर दरवर्षी आम्ही इथे येतो देवीची ओटी भरायला, दर्शनाला येतो आणि देवीची ओटी भरतो. आणि यावर्षी पण आले, आज पहिल्या दिवशी आले. दरवेळी तो 2-3 दिवसांनी येते किंवा आणखी कधी लेट येते पण यावेळी थोडं लवकर आले. वराळ देवीचं मंदिर आहे बघू शकता. खूप सुंदर मंदिर आहे आणि आज येल्लो कलर आहे त्याच्यामुळे सगळे पिवळे पिवळे दिसत आहेत. कृपा पण पिवळे झाले, सगळेच पिवळे पिवळे झालेत. मला वाटलं आज गर्दी नसेल, पहिला दिवस आहे तर तरी पण गर्दी आहेच, लाईन आहे. हे बघू शकता. अजून 2-3 दिवसांनी आले तर अजून असे हे पूर्ण रॅक भरून खालपर्यंत लाईन असते. खाली तिकडे सिड्या आहे तिथून लाईन असते. तर आता थोडी लाईन आहे तर बघूया आता किती वेळ लागते ते. मी बाहेरच उभी आहे, मिस्टर लाईनमध्ये आहेत कृपा आणि ते. इकडचं तोपर्यंत परिसर दाखवते मी तुम्हाला. ओटीची वगैरे सगळं साहित्य सगळं मिळतं इथे. तर आपण घरून पण आणू शकतो किंवा इथून पण बरीच दुकानं आहेत. 4-5 दुकानं आहेत. देवीच्या ओटीचं सगळं सामान मिळतं इथे. लाईन लावली आता आले मंदिराजवळ आणि आता जाते दर्शनाला. टायगर नाही आहे, लायन आहे. अभि इथं पण आहे. हां हां छान केलं आहे. सोन्याची जेजुरी वाटते, एकदम भारी वाटते एकदम. इकडे मंदिर खूप छान असं मस्त सजवलं. आज येल्लो कलर आहे म्हणून येल्लो देवीला खूप सुंदर असा येल्लो फुलांनी सगळं सजवलेलं आहे. ॲक्च्युली आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. नंतर मग एवढा वेळ दर्शन होत नाही. पटापट दर्शन करून बाहेर निघायला लागतो. तर दर्शन खूप छान झाले आमचे आणि मस्त देवीला खूप सुंदर सजवले. बघू शकता सगळे ज्वेलरीज वगैरे पण खूप सुंदर घातलेले आहेत. साडी खूप सुंदर घातलेली आहे आणि डेकोरेशन खूपच सुंदर केलं आहे आणि सगळं ओरिजिनल फुलांनी केलेलं आहे. बघू शकता बाजूला ॲक्च्युली इकडे तळा पण आहे. खूप मोठा तळा आहे. दाखवते थोडंसं. दिसला तर आता रात्र झाली त्याच्यामुळे काय दिसेल की नाही सांगू शकत नाही जास्त. तर कधी आलो का आम्ही येतो इथे. मी जास्त येत नाही, हे लोक येतात दोघंजणं, कृपा आणि पप्पा नेहमी येतात.
हार वगैरे विसर्जन. हां, हार वगैरे विसर्जन करायला इकडे येतात या तळ्यावर. खूप मोठा तलाव आहे. कधी कधी ना टाइम असतो आम्ही पूर्ण तलावरचे असं गोल फिरून एवढं लांब होतं बाबा. हां, हे लोक येतात. पहिले मी यायची यांच्यासोबत, आता नाहीत बाबा. खूप मोठा तलाव आहे. खूप मोठा तलाव आहे. काळोख आहे. आता काळोखात एवढं दिसणार नाही. खूप मोठा तलाव आहे. सकाळी आल्यावर एवढा मोठा राऊंड मारता तुम्ही? गाडीवर राऊंड मारत असाल. गाडी आहे ना, काय चालत ते म्हणजे चालत कसं? अशा प्रकारे इथे आमच्या देवीचे दर्शन झालेले आहेत आणि आजचा पहिला दिवस आमचा देवीचा संपला आहे. उद्या आम्ही जाणार आहोत बहुतेक ठाण्याला जाणार आहोत. तर ठाण्याचा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. आज जर गेलो तर पाहायला नक्की मिळेल. तर मंडळी, आजचा हा देवीचा घटस्थापनेचा देवीचा पहिल्या दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.